ओरोस मंडळ अध्यक्ष व पावशी गावचे माजी सरपंच या सर्व मान्यवरांचं शब्दफुलाने हार्दिक स्वागत। रुपेश कानडे मित्रमंडळ आयोजित आपण पाहतोय एक गाव एक संघ अशा सुंदर अशा संकल्पनेतून ही नटलेली क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेची आतुरता सर्व खेळाडूंना आणि त्याचबरोबर क्रीडा रसिकांना देखील होती। मानाची आणि अभिमानाची ही क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये आणि हे दोन्ही पारितोषिक आपण जरा पाहिले तर पुरस्कृत करण्यात आले रुपेश कानडे मित्रमंडळ याचकडून। त्याचबरोबर वैयक्तिक इतर आकर्षक बक्षिसे देखील या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक सुंदर संकल्पना, एक गाव एक संघ आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक आयकॉन खेळाडू प्रत्येक संघादरम्यान आपल्याला खेळताना पाहायला मिळेल। ओपन आयकॉन प्रत्येक संघादरम्यान आपल्याला खेळताना पाहायला मिळेल। एक चांगली संकल्पना आणि या चांगल्या संकल्पनेच्या माध्यमातून या युवांना एक चांगला प्लॅटफॉर्म, एक चांगला व्यासपीठ निर्माण करून देण्याची ही संकल्पना सन्माननीय रुपेश कानडे मित्रमंडळ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण काही क्षणातच या स्पर्धेचा हा उद्घाटन सोहळा कार्यक्रम संपन्न करत आहोत। पाच दिवस चालणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा हा प्रवास, आजचा पहिला दिवस, उद्घाटन सोहळ्याचा हा दिवस आपण पाहतोय आणि सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूबवरती देखील आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे ही क्रिकेट स्पर्धा फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नसता, ही क्रिकेट स्पर्धा जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा प्रयत्न सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय। 5 दिवस हा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपण या क्रीडांगणावरती पाहणार आहोत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित असणारे हे क्रीडांगण, ज्या क्रीडांगणावरती पावसाळी क्रिकेट स्पर्धा, रबर बॉलच्या क्रिकेट स्पर्धा, खुल्या गटाच्या क्रिकेट स्पर्धा आणि विविध प्रीमियर लीगच्या क्रिकेट स्पर्धा देखील सातत्याने या खेळवल्या जात असतात आणि या वर्षातील अगदी सरत्या वर्षातील एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा जी आपण पाहतोय सन्माननीय रुपेश कानडे मित्रमंडळ यांच्या माध्यमातून। आपण उद्घाटन सोहळा संपन्न करत आहोत प्रमुख पाहुण्यांच्या शुभ उपस्थितीत। एखाद्या शुभ कार्याची सुरुवात नेहमीच आपण गणरायाला नमन करून, गणरायाला स्वागत करून करत असतो आणि मी विनंती करतोय भाजपा जिल्हा सरचिटणीस सन्मान श्री रणजित देसाई साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते आपण श्री गणरायाच्या पूज्य स्मृतीस आपण पुष्पहार अर्पण करायचा आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा। कोणतेही विघ्न न येण्याचं आपण सातत्याने गणरायाला नमन करत असतो आणि यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय संजय वेंगुर्लेकर साहेब यांना आणि त्याचबरोबर सर्वश्री रुपेश कानडे साहेब, सर्वश्री तन्मय वालवलकर साहेब यांना की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूज्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण केलेला आहे। सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण आस्तनस्थ व्हायचंय। मी विनंती करतोय अंकुश बांबार्डेकर यांना की आपल्या शुभ हस्ते भाजपा जिल्हा सरचिटणीस सन्माननीय श्री रणजित देसाई साहेब यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया। अच्छा, उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती। मी विनंती करतो गोट्या कुबल यांना की आपल्या शुभ हस्ते आपण कुडा तालुका अध्यक्ष सन्माननीय संजय वेंगुर्लेकर साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे।
यानंतर आपण स्वागत करत आहोत ओरोस मंडळ अध्यक्ष आणि तथा पावशी गावचे माजी सरपंच सन्मान श्री पप्प्या तवटे साहेब यांचं विनंती असेल अंकुश बांबर्डेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. यानंतर या स्पर्धेचं उद्घाटन आहे. या ही जी स्पर्धा आपण पाहतो ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली सन्मान श्री रुपेश काडेले साहेब तालुका सरचिटणीस कुडाळ यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत गोठ्या कुबल यांच्या शुभ हस्ते. आणि यानंतर आपण स्वागत करत आहोत यात बांबार्डा गावचे प्रथम नागरिक सन्मान श्री रामचंद्र परब साहेब यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. बांबार्डा गावचे विद्यमान सरपंच आणि एक युवा नेतृत्व असं त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं गेले. यानंतर आपण स्वागत करत आहोत सन्मान श्री जयेश चिंचळकर साहेब यांचं सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय क्षेत्रातील अजून एक वलयांकित नाव गोट्या कुबल यांच्या शुभ हस्ते आपण गुलाब पुष्प आणि पुष्पगुच्छ देऊन आपण जयेश चिंचळकर साहेब यांचं स्वागत करत आहोत. यानंतर आपण स्वागत करत आहोत तालुका अध्यक्ष युवा मोर्चा भाजपा सन्मान श्री तन्मय वालावलकर साहेब यांचं नेहमीच सातत्याने राजकीय क्षेत्रात आणि युवांसाठी नेहमीच चांगलं कार्य करत असताना आपण साहेबांना पाहिलंय. तन्मय वालावलकर साहेब यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. यानंतर आपण स्वागत करत आहोत किसान मोर्चा सदस्य सन्मानशी वैभव शणै साहेब अध्यक्ष माफी असावी तालुका अध्यक्ष सन्मानशी वैभव शणै साहेब यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. यानंतर या स्पर्धेसाठी आज उपस्थित आहेत मुख्य व्यासपीठावरती सर्वश्री सतीश गावडे साहेब देखील जे खास गोवेरीवरून या स्पर्धेसाठी शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहतात त्यांचं देखील आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. अंकुश बांबार्डेकर यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करत आहोत. यानंतर बांबार्डा ग्रामपंचायत सदस्य सन्मानशी महेश मेस्त्री साहेब यांचं देखील आपण स्वागत करतोय. महेंद्र मेस्त्री साहेब यांचं देखील आपण स्वागत करतोय. विनंती असेल गोट्या कुबल यांना की आपल्या शुभ हस्ते आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. यानंतर बांबार्डा ग्रामपंचायत सदस्य सन्मानशी गुणाजी जाधव हे देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण स्वागत करत आहोत. विनंती असेल गोट्या कुबल यांना की आपल्या शुभ हस्ते आपण गुलाब पुष्प देऊन त्याचं देखील स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत कठ्ठर राणे समर्थक सन्मानश्री संजय डिचोलकर साहेब यांचं देखील आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करत आहोत. क्रिकेट प्रेमी देखील आहेत आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते देखील सन्माननीय संजय डिचोलकर साहेब यांचं आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करत आहोत. त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत वैभव साटेलकर यांचं देखील आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करत आहोत. भाजपचे युवा कार्यकर्ते वैभव साटेलकर यांचं देखील आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. त्याचबरोबर बांबार्डा ग्रामपंचायत सदस्य सन्मान श्री अजय डिचोलकर यांचं देखील विनंती करेल गोट्या कुबल यांना की आपल्या शुभ हस्ते आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर मराठीचे एक गोड समालोचक देखील आहेत. यानंतर या पूर्ण स्पर्धेसाठी पंचांच्या महत्वपूर्ण भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील आरोंदा गावचे एक गोड असं व्यक्तिमत्व आणि सध्याच्या घडीला जर पाहिले तर विविध मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांना आपण पंचांच्या महत्वपूर्ण भूमिकेत पाहतोय सन्मानशील उत्तम मोठे आपल्याला पाहायला मिळतात. विनंती असेल त्यांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर बांबार्डा गावातील साळगाव गावातील अजून एक नाव गजा हदनकर हे देखील पाहायला मिळतात. त्यांना देखील विनंती की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती या पूर्ण स्पर्धेसाठी पंचांच्या महत्वपूर्ण भूमिकेत विनंती असेल गजा हदनकर यांना की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. गोट्या कुबल यांच्या शुभ हस्ते आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करत आहोत. या स्पर्धेचे दुसरे पंच
आणि या ही स्पर्धा जर पाहिली तर यूट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक देशात पोहोचवण्याचं कार्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचे सर्व शेखर परब यांचं देखील आपण स्वागत करत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. विनंती असेल अंकुश बांबार्डेकर यांना नक्की आपल्या शुभ हस्ते त्यांचं गुलाब पुष्पे देऊन स्वागत करायचं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध स्पर्धांमध्ये आपण त्यांचं लाईव्ह प्रक्षेपण पाहतो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक चांगली क्वालिटी यूट्यूबच्या माध्यमातून देण्याचा त्यांचा देखील प्रयत्न. आणि यानंतर आपण स्वागत करतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठीचा एक अजून एक गोड आवाज समालोचक तथा संगीत क्षेत्रातील अजून एक मोठं नाव सन्मानश्री समीर राणे यांचं आपण मुख्य व्यासपीठावरती गुलाब पुष्पे देऊन स्वागत करत आहोत. डबलबारी क्षेत्रातील संगीत क्षेत्रातील आणि त्याचबरोबर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अजून एक मराठीचा बुलंद आवाज समालोचक समीर राणे यांचं आपण गुलाब पुष्पे देऊन स्वागत करत आहोत. आणि पहिल्या सामन्यातील दोन्ही संघ कर्णधार उपस्थित असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आणि दोन्ही संघ उपस्थित असाल पहिल्या सामन्यातील तर आपण मैदानामध्ये लाईनअप करून घ्यायचं आहे. कुडाळ आणि जयतीर तुळस दोन्ही संघातील खेळाडू आपण उपस्थित असाल तर मैदानामध्ये लाईनअप करून घ्या. त्या ठिकाणी आपण मान्यवरांचे शुभ हस्ते टॉस देखील करणार आहोत. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी लाभलेले समालोचक सुमेध काळसेकर यांचा देखील या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन सन्मान केला जातोय. अगदी नजीकच्या गावातील समालोचक संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यानंतर गोमंतक भूमीत देखील ज्यांच्या आवाजाने अगदी रसिक प्रेक्षकांच्या मनावरती छाप सोडली आहे असे सुमेध काळसेकर. मी विनंती करेल आजच्या या उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर याचबरोबर आगमन होते आजच्या उद्घाटन प्रसंगी सन्मानश्री समीर हळदणकर आणि त्याचबरोबर रुपेश भिडे यांचं. विनंती असेल त्यांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत. मी विनंती करतोय मान्यवरांमधून सन्मानश्री पप्प्या तवटे साहेब यांना की आपण दोन शब्द. सन्मानश्री रणजित देसाई साहेब यांना विनंती असेल. विनंती असेल संजय वेंगुर्लेकर साहेब यांना की आपण या स्पर्धेला शुभेच्छा द्यायच्या आहेत. विघ्नहर्ता श्री गणेशाला नम्रवंदन. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. उद्घाटनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस रणजित देसाई साहेब, त्याचप्रमाणे सन्मान्य पप्प्या तवटे, रुपेश कानडे, सन्मान्य तन्मान्य वालावलकर, सन्मान्य सरपंच आमचे जर परब साहेब, सन्मान्य जयेश चिंचळकर, उपस्थित आमचे सतीश गावडे, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर, आमचे आत्ताच आलेले हळदणकर साहेब, रुपेश भिडे साहेब, इतर सर्व सन्मान्य मान्यवर. ह्या वर्षाच्या हंगामातील पहिलंच या ठिकाणी उद्घाटन आमच्या व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. आणि तेरसे आंबाड्यासारख्या ह्या गावामध्ये सन्मान्य रुपेश कांदळे मित्रमंडळांच्या वतीने नेहमीच अशा पद्धतीचं भव्य आयोजन केलं जातं. ह्यावर्षी खूप मोठ्या रकमेच्या बक्षिसांचं स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे. आणि ह्या स्पर्धेसाठी एक गाव एक संघ ह्या संकल्पनेतनं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नावाजलेले खेळाडू आपल्याला ह्या ग्राउंडवरती खेळताना दिसतील. सर्वप्रथम ह्या ग्राउंडचं साहेब आपल्या शहरामध्ये ग्राउंड असतात, पण ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचं असलेलं हे एकमेव असं ग्राउंड असेल कुडाळ तालुक्यामध्ये की अशा पद्धतीचं चांगलं ग्राउंड, म्हणजे या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता ह्या ठिकाणी खेळ संपन्न होतो. त्याबद्दल ह्या जमीन मालकांचा पण या ठिकाणी आभार व्यक्त करतो की दरवर्षी तुम्हाला अशा पद्धतीची संधी ते उपलब्ध करून देतात. त्याचबरोबर ह्या स्पर्धेचं आयोजक अत्यंत चांगल्या पद्धतीने दरवर्षी आयोजन केलं जातं. त्यामुळे आयोजकांचं पण या ठिकाणी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. सर्व स्पर्धेमध्ये सहभागी असलेले खेळाडू असतील, त्यांचे संघ असतील, या सर्व संघांना पण मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर यूट्यूब
यूट्यूब लाईव्ह करणारे आमचे शेखर असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, त्यांना पण खूप खूप धन्यवाद देतो की तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा संपूर्ण राज्यामध्ये पोहोचवण्याचं काम करताय. त्याचबरोबर ह्या स्पर्धेमध्ये पंच म्हणून काम करणारे सगळे आमचे मित्र असतील, त्यांचं पण या ठिकाणी आभार आणि अभिनंदन करतो की तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने, आम्ही गेल्या वर्षी पण बघितलं की ही स्पर्धा खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम तुम्ही सगळेजण मिळून करतात. त्यामुळे सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आणि यानंतर मी विनंती करतोय भाजपा जिल्हा सरचिटणीस सन्माननीय श्री रणजित देसाई साहेब यांना की आपण शुभेच्छा व्यक्त करायच्या. नमस्कार. या गावच्या ग्रामदेवतेला वंदन करून श्री रुपेश कानडे मित्रमंडळ आयोजित या भव्य अशा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी पार पडत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सहकारी भारतीय जनता पार्टीचे कुडाळ मंडल अध्यक्ष सन्माननीय श्री संजयजी वेंगुर्लेकर साहेब, ज्यांच्या प्रेरणेतून ही स्पर्धा आयोजित केली जाते, ते या गावचे सुपुत्र आमचे सहकारी रुपेशजी कानडे, पावशी गावचे माजी सरपंच आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री श्रीपाद तवटे, युवा मोर्चाचे मंडल अध्यक्ष तन्मय वालालकर, आमचे सहकारी जयेश चिंचळकर, खास या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले सतीशजी गावडे, त्याचबरोबर रुपेश बिडिये, समीर हळदणकर, आपल्या या गावातील सर्व आमचे सहकारी, विशेष करून आपल्या गावचे सरपंच रामचंद्र परब, त्याचबरोबर अजय डिचोलकर, महेंद्र मेस्त्री, त्याचबरोबर वैभव शेणाई, अजय डिचोलकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले अन्य सर्वच मान्यवर, आमचे डिचोलकर काका आहेत, उपस्थित सर्वच मान्यवर, या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व खेळाडू, या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करणारे आमचे शेखर परब आणि त्यांचे सर्व सहकारी, सर्व उपस्थित सर्व पंच, समालोचक आणि या गावातील सर्व तरुण क्रिकेटप्रेमी मित्र हो. जसं आता वेंगुर्लेकर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे कुडाळ तालुक्यामध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा होतात, परंतु चारही साईडला बाउंड्री असलेलं असं हे ठराविकच काही ग्राउंड्स आहेत आणि त्यामध्ये आपलं हे तेरसे वांबाड्याचं ग्राउंड आहे. कारण आम्ही आत आल्या बघत होतो तर चारही साईडला मस्तपैकी बाउंड्री आहे. सर्व प्रेक्षकांना बसून आहे सामने बघण्याकरता छान झाडांची सावली देखील आहे. कारण आता आपण सकाळचे 11 वाजता 11 साडे 11 वाजता आणि उन्हाळा बघितला तर खरं तर प्रेक्षक कशी मॅच बघणार हा एक प्रश्न होता. परंतु आजूबाजूला सर्व ठिकाणी आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी प्रेक्षकांना बसण्याकरता सावली देखील नैसर्गिकरित्या निर्माण झालेली आहे. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की एक गाव एक संघ ही संकल्पना घेऊन ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. सर्व जे काय स्पर्धक सहभागी होणार आहेत, जे संघ सहभागी होणार आहेत ते निश्चितपणे या स्पर्धेचा आनंद घेतील. कारण कुडाळला अशा प्रकारच्या मोठमोठ्या रकमेच्या बक्षिसांच्या स्पर्धा भरतात, परंतु एक या स्पर्धेचं विशेष मला जाणवलं ते असं की 1 लाख 1.5 लाखापर्यंत स्पर्धेची बक्षिसं असतात, परंतु 3-3, 4-4 मंडळ एकत्र येऊन त्यांना अशा स्पर्धा आयोजित कराव्या लागतात. परंतु आपल्या तेरसे वांबार्डे गावाचा आदर्श आहे की आपल्या रुपेश कानडे मित्रमंडळाच्या वतीने कोणाचा इतर कोणाची मदत न घेता किंवा इतर कोण संघ वेगवेगळे त्यांना संस्था न घेता स्वतःच्या हिमतीवर अशा प्रकारची स्पर्धा तुम्ही आयोजित केलेली आहे. मी खरोखर तुमचं मनापासून अभिनंदन करतो. तेरसे वांबार्डे गावामध्ये आम्ही जेव्हा येतो तेव्हा इथे काही ना काहीतरी नवीन आम्हाला बघायला मिळतं. आजपर्यंत अनेक वर्ष रुपेश कानडे किंवा त्यांचे सर्वच सहकारी आम्हाला विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने निमंत्रित करतात आणि प्रत्येक वेळेला या गावामध्ये आम्हाला काही ना काही वेगळेपण दिसत असतं. आज देखील अशा प्रकारच्या स्पर्धा भरवून आपण आपलं पुन्हा एकदा वेगळेपण सिद्ध केलेलं आहे. मी खरोखर तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वच स्पर्धक संघांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या स्पर्धेचा नावलौकिक हा केवळ सिंधुदुर्ग जिल्हा नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर देखील होऊन दे अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोगत इथेच थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. स्पर्धा ही 5 दिवसाची आहे, परंतु या स्पर्धेला अगदी सुंदर बनवण्यासाठी आणि ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जी चालू असलेली 1 महिन्यापासून मेहनत आणि ते मेहनत आज आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर असं हे मैदान बनवण्यासाठी सातत्याने या सर्व खेळाडूंनी अगदी मेहनत घेतली आहे आणि या मेहनतीचं आज पूर्णतः जर पाहिलं तर ती शाबासकीची थाप देखील आपल्याकडून मिळाली.
हेच नक्कीच खूप आमच्यासाठी भाग्याचं आहे. यानंतर आपण स्वागत करत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत साळगाव गावचे माजी सरपंच सर्वांशी समीर हदनकर साहेब यांना मी विनंती करेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचे. अंकुश बांबार्डेकर यांच्या शुभ हस्ते आपण गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करत आहोत. त्याचबरोबर उपस्थित आहेत सर्वांशी रुपेश बिडिया साहेब, हे देखील त्यांचं देखील आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करत आहोत. गोट्या कुबल यांच्या शुभ हस्ते आपण रुपेश बिडिये साहेब यांचं स्वागत करत आहोत. कट्टर राणे समर्थक सातत्याने त्यांचं देखील सामाजिक कार्य आपल्याला पाहायला मिळते. यानंतर उपस्थित आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती सर्वांशी पंडित बगडे यांचं देखील आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करत आहोत. सर्वांशी अंकुश बांबर्डेकर यांच्या शुभ हस्ते आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करत आहोत. लेजेंडरी खेळाडू, सातत्याने क्रिकेटवरती प्रेम आणि कित्येक वर्ष आपला चांगला क्रिकेटचा खेळ देखील त्याने दाखवला आणि आज या उद्घाटन प्रसंगी ते उपस्थित आहेत. विनंती असेल पहिल्या सामन्यातील दोन्ही संघ उपस्थित असाल तर आपण मैदानामध्ये लाईनअप करून घ्यायचं आहे, कारण त्या ठिकाणी आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. कुडाळ आणि जैतेर तुळस दोन्ही संघ कर्णधार आपले सर्व खेळाडू उपस्थित असाल तर आपण मैदानात लाईनअप करून घ्या. आपण टॉस करत आहोत मैदानाच्या आतमध्ये, त्या ठिकाणी मान्यवरांचे शुभ हस्ते. विनंती असेल दोन्ही संघ कर्णधार आपण लाईनअप मैदानाच्या आतमध्ये करून घ्या. परंतु त्या अगोदर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती एक सन्मान करत आहोत. रुपेश कानडे मित्रमंडळ यांच्या वतीने भाजपा जिल्हा सरचिटणीस सन्मानशील रणजित देसाई साहेब यांचा आपण या ठिकाणी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत आहोत. या स्पर्धेची नक्कीच एक आठवण भेट मायेची शाल आणि श्रीफळ देऊन आपण सन्मान करत आहोत. बांबार्डेमधील कुठचाही कार्यक्रम असो किंवा कुठचीही क्रीडा स्पर्धा असो, सातत्याने त्यांचं येणं जाणं राहत असतं आणि त्यांचं प्रेम या मंडळावरती सातत्याने राहिले आणि त्यांचा हा सन्मान आहे या मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. अंकुश बांबार्डेकर यांच्या शुभ हस्ते ही मायाची उबदार शाल आणि श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन नेहमीच सातत्याने त्यांचं कार्य या बांबार्डा गावासाठी राहिलं आहे आणि ते कार्य असंच चालू राहू दे हीच आमच्याकडून सदिच्छा असेल. आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते नक्कीच आपण मैदानाच्या दिशेने त्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने क्रिकेट खेळपट्टीचं आणि यष्ट्यांचं पूजन करून या स्पर्धेचा विधिवत उद्घाटन सोहळा संपन्न करणार आहोत. सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण मैदानात यायचं आहे, त्या ठिकाणी आपण विधिवत उद्घाटन सोहळा संपन्न करणार आहोत. आणि त्याचबरोबर आगमन होते निराज स्पोर्ट्सचे सर्वांशी भरत पेडणेकर साहेब यांचं देखील, त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील मैदानाच्या आतमध्ये या आणि जैतर तुळस संघ कर्णधार आणि कुडाळ संघ कर्णधार आपण लाईनअप करून घ्या. त्याच ठिकाणी पहिल्या सामन्याचा आपण टॉस देखील मान्यवरांच्या शुभ हस्ते करणार आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते मैदानावरती यष्ट्यांचं पूजन आणि त्याचबरोबर या खेळपट्टीचं पूजन करून हा उद्घाटनाचा सोहळा आपण संपन्न करणार आहोत. आणि पहिल्या सामन्याचा टॉस देखील आपण लगेचच मान्यवरांच्या शुभ हस्ते मैदानातच करत आहोत. त्यामुळे दोन्ही संघ कर्णधार आपण लाईनअप करून घ्या.
मैदानावरती यष्ट्यांचं पूजन आणि त्याचबरोबर खेळपट्टीचं देखील पूजन करून आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते हा विधिवत उद्घाटन सोहळा संपन्न करत आहोत. इथली ग्रामदेवता स्थानीय देवतांना देखील गारण आणि श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा हा उद्घाटन सोहळा आपण संपन्न करणार आहोत. पहिला सामना 8 षटकांचा राहील. दोन्ही संघ कर्णधार याची नोंद घ्या. 8 षटकांचा पहिला सामना राहील. दोन्ही संघ कर्णधार आपण याची नोंद घ्यायची आहे. मैदानातील नियम आणि या 8 षटकामधील काही नियम असतील ते देखील सांगितले जातील. भाजपा जिल्हा सरचिटणीस सन्माननीय श्री रणजित देसाई साहेब यांच्या शुभ हस्ते आपण श्रीफळ वाढून या स्पर्धेचा हा विधिवत उद्घाटन सोहळा संपन्न करत आहोत. येथील स्थानीय देवतेला आणि गारणा घालून हा विधिवत उद्घाटन सोहळा श्रीफळ वाढवत असताना आपण संपन्न करत आहोत. सुंदर असं हे मैदान, सुंदर असं हे क्रीडांगण आणि भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा सन्माननीय श्री रुपेश कानडे मित्रमंडळ यांच्या सुंदर अशा संकल्पनेतून ही साकार झालेली टेनिस बॉलची एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, एक दिमागदार सोहळा क्रिकेटचा आजच्या दिवसापासून या क्रीडांगणावरती सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 5 दिवस हा क्रिकेटचा प्रवास आणि या प्रवासामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिग्गज दर्जेदार संघ आणि त्या प्रत्येक संघादरम्यान ओपन आयकॉन खेळाडू देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळे क्रीडा रसिकांना परभणी असेल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या दर्जेदार संघांचा खेळ पाहण्याचा आणि त्याचबरोबर जो आयकॉन ओपन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो त्याचा देखील एक चांगला खेळ पाहण्याची ही पर्वणी असेल. या स्पर्धेतील पहिला चेंडू देखील आपण प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करत आहोत. स्पर्धेतील पहिला प्रारंभीचा सामना असेल एम्पायर जिम कुडा विपक्ष जयतीर तुळस या दोन संघादरम्यान. दोन्ही संघ कर्णधार आपण मैदानाच्या आतमध्ये लाईनअप करायचा आहे. त्या ठिकाणी आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस करत आहोत. पहिल्या सामन्याचा 8 षटकांचा पहिला सामना आहे आणि या 8 षटकादरम्यान किती पॉवर प्ले आपल्याला दिले जातील, मैदानातील काही नियमावली आणि या स्पर्धेची जी नियमावली आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. 8 षटकांचा सामना आहे त्यामुळे वेळेचा कालावधी देखील दिला जाईल. विनंती असेल दोन्ही संघ कर्णधार आपण टॉस साठी या. एम्पायर जिम कुडाळ आणि जयतीर तुळस मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मैदानातच टॉस करत आहोत पहिल्या सामन्याचा. आणि खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात होईल या पहिल्या सामन्यापासून. जयतीर तुळस क्रिकेट संघ कर्णधार उपस्थित आहे. विनंती असेल कुडाळ क्रिकेट संघ कर्णधार, दोन्ही संघ कर्णधार उपस्थित आपण असाल तर टॉस करायचा आहे. त्या ठिकाणी आमचे मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करत आहोत पहिल्या सामन्याचा. दोन्ही संघांना पहिल्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. लीग स्टेजचे या सर्व सामने आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे एक चांगली संकल्पना या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. जयतीर तुळस क्रिकेट संघाने टॉस जिंकला. आपला निर्णय काय असेल तो आपण थोड्याच वेळात कळवा आणि सर्व मान्यवरांना विनंती असेल पुन्हा एकदा की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती असं नसतं व्हायचंय.
सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार की आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आपली उपस्थिती दाखवलात आणि हीच उपस्थिती आपली नक्कीच अपेक्षित असेल आमच्या बक्षीस वितरणासाठी देखील. विनंती असेल नीरज स्पोर्ट्सचे सर्व प्रोप्रायटर सन्मान श्री भरत पेडणेकर साहेब यांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन असतानास्त व्हायचं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अजून एक सर्व खेळाडूंसाठी स्पोर्ट्स शॉप हे झराब या ठिकाणी ओपन झालेलं आहे. साळगाव रोड नजीक हे स्पोर्ट्स शॉप आहे. आपल्यासाठी आपल्या